जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याचा आज मतदान आहे। पहिल्या टप्प्यात 90 पैकी 24 जागांसाठी मतदान आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होतीये आणि 23 लाखांपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्यामुळे आता जम्मू काश्मीरची ही जी जनता आहे, हे जे मतदार आहे ते कोणाला निवडून देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। कारण एकीकडे इथं भाजप निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीने सुद्धा या ठिकाणी अलायन्स एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि दुसरीकडे काही अपक्ष सुद्धा इथं उतरलेले आहेत। त्याच्यामध्ये रशीद इंजिनियर असेल, जे जेलमध्ये राहून खासदार म्हणून निवडून आलेले होते, त्यांच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये इथं उमेदवार निवडून देण्यात आले आहे, निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आले। दरम्यान ही दृश्य लाईव्ह येत आहेत आपल्याकडे। काश्मीरमधली इथं मतदान सुरू झालेलं आहे आणि जम्मू काश्मीरमधील मतदार आपला उमेदवार आपला आमदार निवडण्यासाठी या ठिकाणी मतदान करताना दिसून येतात। दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये आता 10 वर्षांनंतर नेमकं कोणाचं सरकार स्थापन होणार याविषयी उत्सुकता आहे। कारण 10 वर्षांपूर्वी इथं भाजप आणि पीडीपीचं सरकार होतं, मात्र ते बरखास्त झालं आणि त्यानंतर इथं राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचं पाहायला मिळालं होतं। केंद्र सरकारनं कलम 370 हटवलेला आहे आणि अशामध्ये होणाऱ्या ज्या पहिल्यांदा होणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये नेमका जम्मू काश्मीरची जनता आपला कौल कोणाला देणार याविषयी उत्सुकता आहे। अपनी मंत्री के बाद सरकार चुने तो ये आप देख रहे हैं कि लोगों में कितनी खुशी है। तो शुक्र है अल्लाह का कि 10 साल के बाद दिल्ली वालों को ये याद आया कि भाई जम्मू कश्मीर भी है, जम्मू कश्मीर के लोग भी। महंगाई, बेरोजगारी और जो ये अफसरशाही, तानाशाही, ये सारा उसके खिलाफ जो है ये लोगों का रोष है जो आज सड़कों पे है। आई थिंक वोट करना हर किसी का राइट है और अच्छी अपॉर्चुनिटी अगर 10 साल के बाद लोगों को अपॉर्चुनिटी मिल रही है एक इलेक्टेड बॉडी और इलेक्टेड रिप्रेजेंट को सिलेक्ट करने का, जो कल आपकी बातों को सुने, जो कल आपके मसाइलों को सुने, जो कल आपको हेल्प करे, जो नॉट आपको हेल्प करे, जो स्टेट को ऑल्सो हेल्प करे आगे जाने में। आई थिंक इट्स अ गुड मोमेंट, गुड अपॉर्चुनिटी। तो लोगों को आना चाहिए, इसमें वोट करना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।